नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील कुदळे आणि तुम्ही पाहत आहात मानदेश एंटरप्राइजेस यूट्यूब चॅनल। अतिवृष्टी अनुदान वाटपाला आता सुरुवात झाली आहे। या अनुदानासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक आहे। ई-केवायसी केल्याशिवाय अनुदानाची रक्कम तुमच्या खात्यात जमा होणार नाही। या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत अतिवृष्टी अनुदानाची ई-केवायसी कशी करायची। जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राइब केले नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील। ई-केवायसी प्रक्रिया सुरू करण्यासाठी तुम्हाला फक्त VLN नंबरची गरज आहे। इतर कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही। चला तर पाहूयात प्रक्रिया। सर्वप्रथम Google Chrome उघडा। तिथे सर्च करा आपले सरकार, इपले सरकार किंवा आपले सरकार। पहिली दिसणारी वेबसाईट उघडा। वेबसाईट थोडी स्लो असेल तर थोडं थांबा। त्यानंतर VLE लॉगिन या पर्यायावर क्लिक करा। तुमचा यूजर आयडी आणि पासवर्ड टाका आणि लॉग इन करा। हे आपले सरकार VLE आयडी असणे आवश्यक आहे। लॉग इन झाल्यानंतर ओके करा आणि होमपेज ओपन होईल। डाव्या बाजूला असलेल्या मेनूमधून आधार ऑथेंटिकेशन किंवा नॅचरल कॅलेमिटी क्रॉप लॉस असिस्टन्स या पर्यायावर क्लिक करा। पुढे तुम्हाला तुमचा विशिष्ट क्रमांक म्हणजेच VLN नंबर टाकावा लागेल। सर्चवर क्लिक करा। यानंतर शेतकऱ्याची संपूर्ण माहिती दिसेल। जर तुम्हाला काही शंका नसेल तर नो ग्रीव्हन्स निवडा आणि पुढे जा। चेकबॉक्स वाचा आणि टिक करा। नंतर आधार ई-केवायसी वर क्लिक करा। पुढे सेंड OTP बटनावर क्लिक करा। आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर OTP येईल। तो OTP 6 अंकी असतो। तो टाका आणि व्हेरीफाय OTP वर क्लिक करा। OTP टाकल्यावर हिरव्या रंगात यशस्वी असा मेसेज दिसेल। कधी-कधी वेबसाईटवर एरर येतो, पण काळजी करू नका। पावती पुन्हा डाउनलोड करता येते। पुन्हा VLN नंबर टाका आणि प्रिंट बटनावर क्लिक करा। तुमची ई-केवायसीची पावती तयार आहे। ती व्यवस्थित जतन करा। जोपर्यंत अनुदानाची रक्कम खात्यात जमा होत नाही तोपर्यंत पावतीची गरज पडू शकते। अशा प्रकारे तुम्ही अतिवृष्टी अनुदानासाठी ई-केवायसी पूर्ण करू शकता। पुढील व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन आणि उपयुक्त माहितीबरोबर। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र। अशाच नवीन व माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी मानदेश एंटरप्राइजेस या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा।